की आज पहिलीच विजिट होती माझी, पहिलाच मसाज सांगितला होता. तर पहिला मसाज घेतल्यानंतर मला पूर्ण रिलॅक्स वाटते. म्हणजे असं आता उडी मारू शकते मी, कारण हेच मी जर बघितलं तर काल मी उठू पण शकत नव्हते, बसू पण शकत नव्हते. तर मला खूप चांगला एक्सपिरियन्स आला आहे. तर मला वाटते की ज्यांना कुणाला असे प्रॉब्लेम असतील आणि साधारण असतील, आणि हे सगळे आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे, ह्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स वगैरे नाहीत. नमस्ते, माझं गाव सांगली. तर माझा अनुभव असा आहे की मला मणक्याचा त्रास एक साधारण 3-4 वर्षापूर्वी मी गाडीवरून 3-4 वेळा पडले होते. मग त्यावेळेला साधारण माझं दुखणं वगैरे काही नव्हतं, असं साधारण होतं. आणि आता 1-2 वर्षामध्ये असं झालं की त्या मणक्यामुळे मला उठताही येत नाही आहे, बसताही येत नाही. म्हणजे कंप्लीट मला असं वाटतं की 15 दिवस मी बेड रेस्ट अशी ट्रीटमेंट घेतलेली आहे. 2 वर्षाचं कंटिन्युअस ट्रीटमेंट घेऊन अक्षरशः मला औषधं घेऊन सुद्धा वैताग आलेला आहे. रिपोर्ट्समध्ये पण डॉक्टरांच्याकडून मला असं सांगण्यात आलं की खूप कमी वयामध्ये, म्हणजे साधारण 30 वयामध्ये तुमचे एक 50-60चे जे रेंजची झीज असते मणक्याची, त्या पद्धतीने झाले. तर ते रिपोर्ट ऐकून मी तेव्हापासून इतकं घाबरले की कमी एजमध्ये माझं एवढी कशी काय मणक्याची झीज झाली आणि पुढे मी काय करायचं आत्ता जर अशी कंडिशन असेल तर. तर त्याच वेळेला असं मला माझ्या माहितीमधून माझ्या मम्मी वारंवार तोडकर सरांची व्हिडिओज यूट्यूबवरती बघत असते. तर तिनेही मला मागच्या 2 वर्षापूर्वी हा सल्ला दिला होता की तोडकर सरांकडे का आपण अपॉइंटमेंट घेऊया, एकदा दाखवून घेऊया. पण मला असं वाटतं की तेव्हा योग्य माझी वेळ आली नव्हती. पण आत्ता साधारण मागच्या आठवड्यामध्ये सहजच सर अवेलेबल आहेत का हे बघण्यासाठी कोल्हापूरच्या तोडकर संजीवनी कोल्हापूर येथे माझ्या मम्मीने चौकशी केली होती. तर त्यावेळेला सुदैवाने त्यावेळेला आम्हाला सरही आहेत या ठिकाणी असं आम्हाला समजलं. मग त्यावेळेला म्हटले की काही हरकत नाही आहे, जाऊन तरी बघूया. मग मनामध्ये येताना थोडीशी भीतीसुद्धा होती मला, की कारण मी 2 वर्ष कंटिन्युअस ट्रीटमेंट घेते आणि आत्ता सध्या आणि काही यामध्ये होऊ शकतं का. मग सहज बघूया म्हणून आज मी पहिली विजिट सकाळीच अपॉइंटमेंट घेऊन मी आणि मम्मी माझी इथं आले. तर मला वाटते की जे पेशंटच्या मनामध्ये मुळात ही भीती असते की डॉक्टर बोलतील का नाही, माझे प्रॉब्लेम समजून घेतील का नाही. तर आल्यानंतर जेव्हा पहिली जी पद्धत मला डॉक्टरांची योग्य वाटली की ते प्रत्येक पेशंटची जो सुसंवाद असतो तो एकदम असं त्यांच्या पद्धतीने समजावून घेणे, त्यांचे प्रश्न, दुखणं काय आहे ते, आणि प्रत्येक दुखण्यावरती 100% आयुर्वेदिक उपचार आहे. ही तुमची मानसिक स्थिती जी आहे ती पूर्णपणे बदलवणे. जे पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतो आपण दुखण्याकडे, जो पेशंटकडे बऱ्यापैकी असं होतं की मनामध्ये भीतीच जास्त असते. तर ती भीती काढून जे ट्रीटमेंट दिली सरांनी, तर ज्यांना कुठलाही बारीक सारीक त्रास असू दे, तर आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी जे डॉक्टरांकडे जातो, ॲलोपॅथिक औषध घेतो, त्याचे लाँग टर्म जे इफेक्ट होतात तर ते ह्याच्याने होत नाही आहेत. हे पूर्ण आयुर्वेदिक आहेत. तर ज्यांना कुणाला त्रास आहे तर मला वाटते की अवश्य अपॉइंटमेंट घ्या तोडकर संजीवनीमध्ये आणि एकदा व्हिजिट करा. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला 100% खात्री पटेल की इथं तुमचा आजार पूर्णपणे बरा होणार आहे आणि भविष्यातही तुम्हाला कोणतेही औषध घ्यावं लागणार आहे. तर त्यासाठी धन्यवाद.